महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा एक छोटा निर्णय मोठे राजकीय भूकंप घडवतो. आज तसाच एक निर्णय झालाय. 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर झाली आणि या सोडतीनं केवळ पद ठरवलेली नाहीत, तर पुढील 2.5 वर्षांचं शहरागणिक राजकारण कोणत्या दिशेने जाणार याची चाहूल दिली आहे. विशेष म्हणजे 29 पैकी 8 महापालिकांमध्ये महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुलं झालंय. म्हणजेच महिला आणि पुरुष दोघांनाही संधी. पण या खुल्या आरक्षणानं सगळ्यांसाठी दारं उघडली असली तरी राजकारणात खरी संधी सगळ्यांनाच मिळते का? नेमकं कोण कुठे मजबूत आहे, कोणाचं गणित जुळतंय, कोणाचं बिघडतंय, आणि या सगळ्यात महिलांची चर्चा इतकी कमी का आहे? आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण हाच प्रश्न उलगडणार आहोत. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सोडतीत 15 महापालिका महिलांसाठी राखीव झाल्या असल्या तरी खरी राजकीय हालचाल सुरू झाली आहे ती सर्वसाधारण आरक्षणामुळे. कारण 8 महापालिकांमध्ये महापौर पद खुले झाले आहे आणि खुलं आरक्षण म्हणजे इच्छुकांची संख्या अचानक वाढलेली. छत्रपती संभाजीनगर पासून नागपूर पर्यंत, सोलापूर पासून पिंपरी चिंचवड पर्यंत प्रत्येक शहरात आता एकच चर्चा आहे, महापौर कोण? आता परभणीचं उदाहरण हे या सगळ्यांचं सर्वात बोलकं चित्र आहे. इथे आकडे महाविकास आघाडीच्या बाजूने असले तरी महापौर कोणाचा हा प्रश्न तितकाच गुंतागुंतीचा आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सय्यद समी उर्फ माजुलाला, श्याम खोबे, दिलीप सिंग ठाकूर, सय्यद इक्बाल, सय्यद खाजा आणि अतुल सरोदे हे नाव चर्चेत आहेत. या सगळ्या नावांमागे खासदार संजय जाधव आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. काँग्रेसकडून सत्तेत भागीदार म्हणून महापौर पदावर दावा केला जातोय. इथे मुस्लिम प्रतिनिधित्वाचा मुद्दा केवळ राजकीय नसून थेट निवडणूक गणिताशी जोडलेला आहे. लोकसभेत याच गणिताने विजय दिला होता, त्यामुळे महापौर पदावर अल्पसंख्याक चेहरा दिला गेला. तर त्याचे पडसाद परभणीपुरते मर्यादित राहणार नाहीत. दुसरीकडे भाजपकडून ऑपरेशन लोटसची भाषा सुरू असून हा दावा केवळ सत्ता मिरवण्यापुरता नसून महाविकास आघाडीची एकजूट किती मजबूत आहे याची चाचपणी करणारा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप स्वबळावर सत्तेत आहे, पण महापौर पदाचा निर्णय तितका सोपा नाही. विजय आवताडे, समीर राजूरकर, अनिल मक्रिये, राजगौरव वानखेडे, शिवाजी दांडगे, प्रमोद राठोड आणि महेश माळवतकर. त्यामुळे इथे महापौर पद हे केवळ महापालिकेची खुर्ची नसून पक्षश्रेष्ठींच्या शक्तिरेषांमधील समतोल ठरवणारा निर्णय ठरणार आहे. सोलापूरमध्ये भाजपची सत्ता स्पष्ट असली तरी महापौर पदासाठीची लढाई अंतर्गत आहे. नरेंद्र काळे यांची दावेदारी संघाशी असलेल्या निष्ठेमुळे मजबूत मानली जाते. विनायक कोंडाल्य हे आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी असल्यामुळे त्यांना राजकीय वजन आहे. तर अनंत जाधव हे मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गटाचे मानले जातात. सोलापूरमध्ये महापौर कोण होतो यावर मोठे गट, देशमुख गट आणि संघनिष्ठा यांच्यात नेमका कोण वरचढ ठरतो हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळेच इथे शेवटच्या क्षणी निर्णय बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. सांगली, मिरज, कुपवाडमध्ये भाजपचं बहुमत काठावर आहे. त्यामुळे इथे महापौर निवडीत कोणताही चुकीचा निर्णय पक्षासाठी धोकादायक ठरू शकतो. धीरज सूर्यवंशी, निरंजन आवटी, अतुल माने, रोहिणी पाटील, ॲडव्होकेट स्वाती शिंदे आणि लक्ष्मण नवलाई ही नावं चर्चेत आहेत. धीरज सूर्यवंशी यांना मागील टर्ममधील नाराजीचा फटका बसला होता. निरंजन आवटी आणि अतुल माने हे वेगवेगळ्या गटाचे प्रतिनिधी आहेत. तर महिला उमेदवारांची नावं चर्चेत असली तरी अंतिम निर्णयात त्यांना कितपत संधी मिळते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. सांगलीचा महापौर हा शक्ती प्रदर्शनाचा ठरणार की तडजोडीचा यावर पुढचं राजकारण अवलंबून आहे. अमरावतीमध्ये सत्ता गणित अधिक गुंतागुंतीचं आहे. भाजप आणि युवा स्वाभिमान यांची युती कितपत टिकते, विरोधक शेवटच्या क्षणी आकडे फिरवतात का, हे सगळं महापौर निवडीवर ठरणार आहे. त्यामुळे अमरावतीचा महापौर हा केवळ शहराचा प्रमुख नसेल तर बहुपक्षीय राजकारणात समतोल साधणारा चेहरा असेल. वसई विरारमध्ये सगळ्यात जास्त सस्पेन्स आहे. हितेंद्र ठाकूर यांनी अजून नाव जाहीर केलेलं नाही. अजीव पाटील, प्रवीण शेट्टी, कन्हैया बेटा भोईर, रंजना थालेकर, लॉरेस डायस, हबीब शेख, प्रकाश रोड्रिग्स, प्रफुल्ल साने आणि शेखर धुरी हे सगळी नावं चर्चेत आहेत.
शेखर धुरे यांचा दीर्घ अनुभव तर इतर इच्छुकांची संघटन ताकद यातून ठाकूर कोणावर शिक्कामोर्तब करतात यावर वसई विरारचं पुढचं राजकारण ठरणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता निर्विवाद आहे. सुप्रिया चांदगुडे, स्नेहा कलाटे आणि सारिका गायकवाड या महिला उमेदवारांची नावं मजबूत असताना देखील शत्रुघ्न काटे आणि रवी लांडगे यांची नावं अधिक चर्चेत आहेत. सर्वसाधारण आरक्षण असूनही चर्चा पुन्हा पुरुष उमेदवारांभोवती फिरते. हे केवळ पिंपरी चिंचवडचं नाही तर संपूर्ण शहरी राजकारणाचं वास्तव दाखवून देतं. भिवंडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचं गणित जवळपास ठरलेलं आहे. काँग्रेसकडून तारिक मोमीन यांचं नाव महापौर पदासाठी आघाडीवर आहे, तर उपमहापौर पदासाठी ॲडव्होकेट ईशा इम्रान खान यांचं नाव चर्चेत आहे. मात्र समाजवादी पक्षाचा पाठिंबा आणि स्थानिक समीकरण यावर सत्ता किती स्थिर राहते हा मोठा प्रश्न आहे. आता या सगळ्यावर एकत्रित भाष्य केलं तर एक गोष्ट प्रकर्षाने दिसते. 8 महापालिकांमध्ये महापौरपद खुलं आहे. कागदावर महिला पुरुष दोघांनाही समान संधी आहे, पण प्रत्यक्ष चर्चांमध्ये, लॉबिंगमध्ये, राजकीय बैठकींमध्ये महिलांची नावं अपवादात्मकच आहेत. पिंपरी चिंचवड, सांगली सोडलं तर इतर ठिकाणी महिला नेतृत्व फारसं चर्चेत नाही. सर्वसाधारण म्हणजे पुरुष आणि त्यानुसारच नावं समोर येत आहेत असं अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे या खुल्या प्रवर्गात महिलांना संधी मिळणार का की पुरुषांची मक्तेदारी चालणार हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. याचं एक कारण म्हणजे खुल्या प्रवर्गात 9 ठिकाणी तर मागास प्रवर्गात 4 ठिकाणी तर अनुसूचित जातीत 2 ठिकाणी महिलांना आरक्षण आहे. त्याचा परिणाम देखील सर्वसाधारण गटातील महिलांवर उमटताना दिसतो आहे. आता प्रश्न इतकाच आहे, या नावांपैकी कोण फक्त महापौर बनेल आणि कोण उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी भूमिका बजावेल? तुम्हाला काय वाटतं? या 8 महापालिकांमध्ये कोण महापौर व्हावं? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.